काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची बैठक। जवळपास वर्षभरानंतर माजी नगरसेवकांसोबत बैठक होणार। पक्षाच्या बैठकीला बोलावलं जात नसल्याची माजी नगरसेवकांची खंत। मनसे नेत्यांची आज शिवाजी पार्कमधील पक्ष कार्यालयात बैठक। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते राहणार उपस्थित। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं। सूत्रांची माहिती। कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा आहे, सेनेपुढे पेच। सूत्रांची माहिती। आमची ताकद जास्त, आमच्या अटींवर युती व्हावी। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। सूत्रांची माहिती। एकदा ठरवलं की कसा जिंकतो ते बघतोच। पुरंदर आणि शिरूरमध्ये सर्वांनी बघितलं असेल। माळेगाव कारखाना निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय शिवतारे नाराज। पत्रकार परिषदेतून उत्तर देणार। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा जीआर समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। नव्या जीआरवरून वाद होण्याची शक्यता। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला झटका। सुधाकर बडगुजर यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ज्या पक्षानं अनादर केला त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। भाजप पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। बडगुजर, अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्या पक्षप्रवेशानं नाशिकमध्ये भाजपची ताकद दुपटीनं वाढली। नाशिक महापालिकेत 100चा आकडा पार करू, गिरीश महाजन यांचा दावा। दाऊद इब्राहिम मसूद अझहरलाही शुद्धीकरण करून घेतील। इक्बाल मिर्चीलाही शुद्ध करून घेतलंच आहे। पुढच्या काळात दाऊदही भाजपमध्ये सहभागी होईल। बडगुजर आणि इतरांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचा बँड वाजलाय, आम्ही त्यांना कृतीतून उत्तर देऊ। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। भाजप परिवर्तन करणारा पक्ष। वाल्याचे वाल्मिकी होताना दिसतायत। नितेश राणे, त्या सलीम कुत्ताचं काय झालं? आता तुम्हाला बडगुजर चालणार का? बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचं ट्विट। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर किशोरी पेडणेकर यांचा भाजपवर हल्लाबोल। कुत्ता शब्दावर जोर देत पेडणेकर यांचा बडगुजर आणि भाजपवर निशाणा। बोले तो भिड़ू, यही बीजेपी का हिंदू राष्ट्र है। सुषमा अंधारेंची टीका। कल को सलीम कुत्ता भी आकर मैटर क्लोज कर सकता है। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका। संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही। भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यास पवारांचा विरोध कायम। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार 2014 मध्ये मोदींसोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते। शरद पवार महायुतीत येतील असा मला विश्वास। रामदास आठवले यांचं वक्तव्य। भरत गोगावलेंनी तटकरेंची सिंचनाची फाईल काढली तर आम्ही देखील त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू। आनंद परांजपे यांचं भरत गोगावलेंना आव्हान। आदित्य ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र। वरळीतील पोलीस वसाहतीत पाणी पुरवठ्याचा जलकुंभ बसवण्याची मागणी। जलकुंभाला निधी देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत निवडीचं पत्र देण्यात आलं। अजित गव्हाणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 37 माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ऋतुजा राजगेच्या धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक। धर्मांतर करायला भाग पाडणाऱ्यांची खांडोळी करा, सैराट करणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करा। गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। उत्तर प्रदेशमध्ये रासप नेते महादेव जानकर यांना पोलिसांनी अडवलं। एका धनगर समाजातील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवलं। संपूर्ण प्रकरणच दाबलं जात असल्याचा महादेव जानकर यांचा आरोप। ओमराजे निंबाळकर आणि एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। निंबाळकरांनी शिवीगाळ केल्याचा व्यावसायिक दिनेश मांगले यांचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब गुगेची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। कैलास उगल मुगले नामक तरुणाला धमकी देतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। कल्याण ग्रामीणमधील 27 गावं सर्वपक्षीय संघर्ष समितीत 2 गट झाल्यानंतर गटबाजी चव्हाट्यावर। खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात एक गट मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत तर दुसरा गट गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वात केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन मागणी पत्र सादर करण्याच्या तयारीत।
पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती. संपर्क प्रमुख दीपक सावंत नवीन नियुक्त्यांबाबत निर्णय घेणार. नरेंद्र भोंडेकर यांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार. जुन्यांना डावलून नव्यांना संधी देणं योग्य नाही, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यात हिरव्या मिरचीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता. हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत असल्यानं विक्रमी लागवड होण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. बदलत्या वातावरणामुळे चाळीतील कांदा चढू लागल्यानं शेतकऱ्यांची कोंडी. शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी दर वाढीची अपील. शिक्षकेतर पदभरती संदर्भात काढलेलं पत्र रद्द करावं या मागणीसाठी जळगावमध्ये शिक्षकेतर संघटनेचं आंदोलन. शिक्षकेतर पदभरतीला पूर्ववत करण्याची आंदोलकांची मागणी. डोंबिवलीत 6 महिन्यात 5,000 रिक्षा चालकांवर कारवाई. गणवेश, परवाना, नावफलक नसलेले रिक्षा चालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये बिघाड. एक प्रवासी तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकला. इमर्जन्सी बटन दाबूनही प्रतिसाद न मिळाल्यानं प्रवासी संतप्त. उपस्टेशन प्रबंधकाकडे रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल. रस्ते दुरुस्तीच्या प्रश्नावरून उल्हासनगरमध्ये मनसे आक्रमक. शहरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. बदलापूर रेल्वे स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्यावर पाणी साचत असल्यानं प्रवाशांचा भिंतीवरून प्रवास. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ. जमिनीच्या भाडेपट्टा करारासाठी सवलत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विरार अलिबाग मार्गिका खासगीकरणातून राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय. नवघर ते बलावली पहिल्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार. राज्याकडून बीओटी तत्वावर मान्यता. पुणे भोर मार्गे कोकणात जाणारा वरंध घाट 3 महिन्यांसाठी बंद. अवजड वाहनांसाठी वरंध घाट बंद ठेवला जाणार. दरड कोसळण्यासह रस्ता खचल्यानंतर खबरदारी म्हणून निर्णय. देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान होणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त. संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूर इथून प्रस्थान. मागील 65 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती. संत मुक्ताईंच्या पालखीत आमदार अर्जुन खोतकर भजनात दंग. हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत पायी चालले. उद्या दुपारी पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करणार. यंदा वारीतील गर्दीवर एआयची नजर. गर्दीवर नियंत्रणासाठी पुण्यात प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे सोलापूर रस्ता वाहतूक कोंडी मुक्तीच्या दिशेनं हडपसर यवत दरम्यान 6 पदरी उन्नत मार्ग करण्याचा प्रस्ताव. नागपूर महानगरपालिकेकडून दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई. 1,000 रुपयांचा दंड आणि अर्ध्या दिवसाचं वेतन कपातीची कारवाई. गांधीबाग आणि लक्ष्मीनगर झोनमधील सफाई कर्मचारी पूर्व सूचना न देताच गैरहजर होते. पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरला येलो अलर्ट जारी. मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. पुढील 2 दिवसात कोकण गोव्याच्या काही भागात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. परभणी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. मात्र शेतकऱ्यांकडून पेरणी सुरूच. पूर्णा तालुक्यात बैलांच्या सहाय्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी. काल दुपारपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची उघडीप. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ. 18 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत. गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना फायदा. शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाणांची लागवड सुरू. अमरनाथमध्ये पावसाची हजेरी. पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. इगतपुरीच्या निरपण ते मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली. सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं 7 गावांना जोडणाऱ्या मार्गाची वाहतूक विस्कळीत. रायगड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट. पूरजन्य परिस्थितीचा धोका नाही. वर्ध्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पाऊस नसल्यानं आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांचे अंकुर कोमेजून नुकसानाची भीती. शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरनं पिकांना सिंचन. दमदार पावसाची प्रतीक्षा. गुजरातच्या भोतातमध्ये मुसळधार पावसाचा फटका. भोतातमधील उतवली नदीला पूर. गडघा मार्गावर पाणी साचल्यानं महामार्ग बंद. गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला वाचवण्यात यश. महुआमधील रानीवाडा गावातील घटना. दिल्लीत मुसळधार पाऊस. महिपालपूर भागात पाणी साचलं. पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक कोंडी. महाराष्ट्रात कोरोनाच्या 67 रुग्णांची नोंद. महाराष्ट्रात काल कोरोनामुळे दोघांचा मृत्यू. 19 वर्षीय रेवती निळे आत्महत्या प्रकरणी अंजली दमानी यांनी वसई पोलिसांना जाब विचारला. दमानी यांकडून वसई किल्ल्यातील आरोपी जादूटोणा करत असलेल्या मंदिरात पाहणी.
भिवंडीत वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षा चालक संतप्त, अन्यायकारक दंड आकारणी केली जात असल्याचा आरोप. बीडचे जिल्हाधिकारी मसाजोगमधील गावकऱ्यांशी संवाद साधणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या गावभेटीवेळी विकास कामांच्या अनुषंगाने काही निर्णय होण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक साळवे यांचं आमरण उपोषण. सरकारनं विविध योजनांचे पैसे तात्काळ देण्याची मागणी. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वाशिममधील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या मुख्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेच्या कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड. श्रमिक कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मोहिते यांच्या आदेशाने. लातूरमध्ये उधारी मागितल्यानं तरुणाची हत्या, 3 जखमी. 50 रुपयांची उधारी मागितल्यानं पानटपरी चालकाची हत्या. सांगलीतील तासगावच्या येळावीमध्ये एसटी बसचा अपघात. एसटी बस अपघातात 17 प्रवासी किरकोळ जखमी. नागपुरात ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या विष्णू कोकड्डेला अटक. भाजपच्या आंदोलनानंतर कारवाई. 50 रुपयांची उधारी मागितल्यानं लातूरमध्ये एकाची हत्या. पानटपरी चालकाच्या मामाची तरुणानं हत्या केल्याचा प्रकार. जळगाव परिसरातील अवैध गॅस भरणा करणाऱ्या केंद्रावर पोलिसांचा छापा. कारवाईत 28 व्यावसायिक, 33 घरगुती गॅस जप्त. वाशिम आरटीओ कार्यालयाकडून रोड सेफ्टी व्हिजन व्हॅनच्या साहाय्यानं जनजागृती, रस्ते सुरक्षा मोहिमेला बळ. नागपूरच्या भिलगाव रोडवरील अंकित फार्ममध्ये अपघात. स्टीम सप्लायरचं झाकण उडाल्यानं एकाचा मृत्यू, 6 जखमी. बच्चू कडूंच्या प्रकृतीत सुधारणा. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. 3 दिवसांनंतर बच्चू कडूंना डिस्चार्ज. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी. 7 उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप. पिंपळा डाक बंगला ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील हत्या प्रकरणात सरपंच विष्णू कोकड्डेला अटक. खापरखेडा पोलिसांची कारवाई. अहिल्यानगर कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाचा मोर्चा. बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन. तासगाव तालुक्यातल्या येळावी इथे एसटी बसला अपघात. विहिरीच्या कठड्यावर जाऊन एसटी बस थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली. 31 पैकी 17 श्रीरामपूर पोलिसांकडून 48 तासात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. फिर्यादी महिलेच्या परिचयातीलच साद शौकत शेख यानंच केली चोरी. कोल्हापूर हद्दवाढी विरोधात शिरोली इथल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. 8 जूनला मृग नक्षत्र सुरू होऊ नये. धुळ्यात समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांची पिकं धोक्यात. लागवड केलेलं कपाशी पीक जळू लागलं. 15 मे नंतर लावलेल्या कपाशी पिकावर संकट.